ओम शांती. आज 30/7/2026 चे सद्गुरुवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी पुरुषार्थ शब्दाचा यथार्थ योग्य अर्थ सांगितला आहे. पुरुषार्थ शब्द चुकीच्या ठिकाणी वापरल्यामुळे काय नुकसान होऊ शकते याबद्दल बाबांनी सांगितलं. बाबांसारखा निष्काम सेवाधारी आणि निरहंकारी कुणीही नाही याबाबतही बाबांनी सांगितलं. आणि आपल्याला बाबांचं अनुकरण कशा पद्धतीने करायचं, त्याचबरोबर बाबांनी आज सांगितलं की सर्व पूर्ण विश्वाला संदेश द्या, पण कोणता आणि कसा सांगायचा तो संदेश. आणि बाबा सांगतात की बाबा जसे निरहंकारी आहेत तसं आपल्याला सुद्धा निरहंकारी बनायचं आहे. आणि एक टायटल बाबांनी आज आठवण करून दिलं, मास्टर सर्वशक्तिवान. तर ते स्वरूप आपल्यामध्ये कसं धारण करायचं याबद्दल बाबांनी आज वर्णन केलेलं आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, बाबांसारखा निरहंकारी आणि निष्काम सेवाधारी कुणीही नाही. पूर्ण विश्वाची बादशाही मुलांना देऊन स्वतः वानप्रस्थ मध्ये बाबा जातात. प्रश्न: बाबांचा कोणता संदेश तुम्हाला पूर्ण विश्वाला सांगायचा आहे? उत्तर: सर्वांना सांगा की तुम्ही दुःख हरता सुख करता बाबांची मुले आहात. तुम्हाला कधीच कुणाला दुःख नाही द्यायचे. तुम्ही सुखदाता पित्यास आठवण करा, त्यांचे अनुकरण करा, तर अर्ध्या कल्पासाठी सुखधाम मध्ये जाणार. हा संदेश सर्वांना द्या. बाबा म्हणतात की जो हा संदेश जीवनात धारण करतील ते 21 जन्मासाठी मायेच्या धुंदीतून सुटतील. आजचे गीत: आमचे तीर्थ न्यारे आहेत, आम्ही धरतीचे तारे आहोत. ओम शांती. गीतचा अर्थ बाबांनी खूप स्पष्ट केला की आमचे तीर्थ वेगळे आहेत आणि आम्ही या सृष्टी रंगमंचावर आत्मा तारे आहोत आणि चमकणारे तारे आहोत. बाबांनी आज सुरुवातीच्या पॅरेग्राफ मध्ये गुरु आणि सद्गुरु यामधला फरक सांगितलेला आहे. गुरु मनुष्यांना यात्रेवर घेऊन जातात आणि आज दुनियेमध्ये किती गुरु आहेत, खूप गुरु आहेत. भारतात पतित पावन गुरूंना पतित असलेल्यांना पावन बनवण्याचा रस्ता सांगणारे गुरु असं समजले जातात भारतामध्ये. पूर्ण दुनिया दुर्गतीत आहे आणि पतित आहे. पावन बनवण्यासाठी इतके गुरु आज आहेत, परंतु तरीही बाबांनी आज खूप साऱ्या गुरूंचं वर्णन केलं. आगाखा गुरु किंवा चर्च मधील सुद्धा पोप जे गुरु असतात, बाबा म्हटले त्यांचं वजन हिऱ्यांमध्ये केलं जातं. सोना हिरा यामध्ये त्यांचं वजन केलं जातं. प्लॅटिनम किती किमती आहेत त्याच्यामध्ये त्यांचं वजन केलं जातं. बाबा म्हणतात तुम्ही हे गुरूंचा एवढा मान ठेवतात, मान ठेवण्याची मान दाखवण्यासाठी त्यांचं तुळा करतात, तर तुम्ही सद्गुरूंना काय देणार, असा बाबांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कारण गुरु तर काही वापस घेऊन नाही जाऊ शकत, तरीही त्यांचा इतका मान ठेवतात, तर सद्गुरूंना तुम्ही काय देणार आहात. बाबा म्हणतात पुढे, आपण स्वतःच बाबा सांगतात की बाबा दाता आहे, बाबा घेत नाही देतात. भगवान ईश्वर कधी घेत नाहीत तर ते देतात. आणि त्यांच्यासारख्या निष्काम सेवाधारी अन्य कुणीही नाही. म्हणून बाबांनी सांगितलं, जंगलाची कलम बनवली, समुद्राला स्याही बनवलं, शाई बनवलं, आणि किती ईश्वराची जरी महिमा लिहिली, धरतीला जर कागद बनवलं तरी पण एवढं लिहू नाही शकणार इतकी ईश्वराची महिमा आहे. मनुष्य तमोप्रधान आहे आणि मनुष्याच्या तमोप्रधान वृत्तीचा प्रभाव
5 तत्वांवर पडतो, म्हणून आज 5 तत्व सुद्धा तमोप्रधान आहेत. पुढे बाबा सांगतात की बाबा आपल्याला संजीवनी बूटी देतात आणि मूर्छित असलेल्यांना जागृत करतात. आणि बाबा म्हणतात संजीवनी बूटी कोणती आहे, तर मन मना भव, मन माझ्यामध्ये लावा. आता जर आपण संगम युगावर ही संजीवनी बूटी घेतली, मन बाबामध्ये लावलं, तर 21 जन्म आपण मूर्छित पडणार नाही, देहभान देहाभिमान किंवा दुःख यामध्ये अडकणार नाही. म्हणून जसं शिवबाबा आज्ञाधारक सेवाधारी आहे, आपण बाबांना बोलवलं, बाबा येतात आणि पतितांना पावन बनवण्याची सेवा करतात, तसंच आपल्याला बाबांचं अनुकरण करायचं आहे. बाबा म्हणतात आत्माच संस्कार धारण करते आणि आत्माच संस्कार सोबत घेऊन जाते. बाबा पण आत्माच आहेत, त्यांच्यामध्ये पण गुण आहेत आणि गुण विशेष आहेत. म्हणून बाबा सांगतात शिवबाबांना 16 कला संपूर्ण म्हणणे चूक आहे. 16 कला संपूर्ण शिवबाबांना म्हणता येणार नाही, कारण ते स्थिर आहेत. बाबा म्हणतात मी कधी पतित विकारी बनतच नाही, त्यामुळे माझं गायन आणि देवांचं गायन वेगळं आहे. पुढे बाबा सांगतात पहिले हाहाकार होईल, मग जय जयकार होईल. आता भक्तीचा खूप विस्तार आहे, परंतु ज्ञानाचा एक थेंबच सद्गती देऊन जातो. खूप सुंदर पॉइंट आहे हा. ज्ञानाचा एक थेंबच सद्गती देऊन जातो. आणि म्हणून बाबांनी सांगितलं ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. सतयुग त्रेता हे ज्ञानाची प्रारब्ध आहे, द्वापर कलियुग हे भक्ती आहे. इथे भक्ती चालते 2 युगामध्ये, आणि संगम युगावर आपल्याला देहाच्या दुनियेचे वैराग्य आलं पाहिजे. इवन आपल्याला भक्तीचं सुद्धा वैराग्य आलं पाहिजे. म्हणून बाबा खूपदा सांगतात वैराग्य 2 प्रकारचं आहे. एक आहे हदचं वैराग्य आणि एक आहे बेहदचं वैराग्य. एक आहे घरबार सोडून जंगलामध्ये जाणं आणि तिथे विरक्त होऊन परमात्म्यासोबत कनेक्शन जोडणं. आणि बेहदचं वैराग्य म्हणजे घरग्रस्तात व्यवहारात राहत असताना विकारांमधून देह आणि देहाच्या दुनियेतून बुद्धी काढणे. जुनी दुनिया आता संपणार आहे, जबरदस्त विनाश होणार आहे. जेव्हा विनाश होण्याचा वेळ जवळ असतो तेव्हाच बाबा येतात. म्हणूनच बाबा जेव्हा येतात तेव्हा जुनी दुनिया संपते, परिवर्तन होतं. बाबा सांगता माझा तर एक शिवबाबा दूसरा न कोई, असा अभ्यास आपल्याला करायचा आहे. याचा अर्थ असा नाहीये की घरबार सोडून सेंटरवर येऊन राहायचंय, नाही. बाबा म्हणतात, बाबाने स्पष्ट सांगितलं घरग्रस्तात राहून आपल्याला मी आणि बाबा, माझा एक बाबा असा अभ्यास करायचा आहे. बाबांनी पुढे सांगितलं जे ज्ञानाला धारण करतात तेच दुसऱ्यांना सांगू शकतात. बाबा म्हणतात आणि जे दुसऱ्यांना सांगतात, अनेकांची सेवा करतात, ते उच्च पद प्राप्त करतात. पुढे बाबा सांगतात की ज्ञान जे माझ्यामध्ये आहे ते मी तुम्हाला देत आहे. आता हा ड्रामा रिपीट होत आहे, ॲक्युरेट रिपीट होत आहे. आणि बाबा सांगतात मी पण या नाटकामध्ये बांधलेला आहे. एकदाच येतो संगम युगावर आणि रचयिता आणि रचनेचे ज्ञान सांगण्यासाठी येतो. काय येतात ते पण सांगितलं. रचयिता आणि रचनेचं ज्ञान सांगण्यासाठी बाबा सृष्टीवर येतात. अच्छा, गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून दूर झालेल्या पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी पहिला पॉइंट बाबांसारखे आज्ञाधारक बनायचंय. ब्रह्मा बाबासारखं आज्ञाधारक बनायचे आहे. कधीही कोणत्याच बाबतीत अहंकार नाही दाखवायचा.
निराकारी व निरहंकारी होऊन राहायचे आहे. दुसरी पॉइंट, बाबा, टीचर, शिक्षक आणि सतगुरु. टीचर म्हणजे शिक्षक, बाबा, शिक्षक आणि सतगुरूच्या तफावत किंवा फरक समजून घेऊन निश्चय बुद्धी बनायचा आहे. निश्चय बुद्धी बनून श्रीमतावर चालायचे आहे. बाबा सांगतात आत्म्याच्या यात्रेमध्ये सदैव राहायचं आहे. मी आत्मा आहे आणि यात्रेकरू आहे. आजचं वरदान, पुरुषार्थ शब्दास योग्य रीतीने वापरून नेहमी पुढे जाणारे श्रेष्ठ पुरुषार्थी भव. कित्येक वेळा पुरुषार्थ शब्द हार खाण्यासाठी, असफलता प्राप्त होण्यासाठी ढाल म्हणून वापरले जातो. जेव्हा आपल्याकडून काही चूक होते तेव्हा असे म्हणतात की आम्ही तर पुरुषार्थी आहोत ना. परंतु योग्य पुरुषार्थी, यथार्थ जो पुरुषार्थी आहे, कधीही धोका खात नाही. कारण पुरुषार्थ शब्दाचा अर्थ आहे स्वतःला आत्मा समजून कर्म करणे. बाबांनी स्पष्ट सांगितलं की मी आत्मा आहे हे समजून चालणे म्हणजेच पुरुषार्थ आहे. असे आत्मिक स्थितीत राहणारे पुरुषार्थी नेहमी आपलं लक्ष आपल्या समोर ठेवतात. लक्ष समोर ठेवूनच चालतात. ते कधीच थांबत नाही. हिम्मत, उल्हास सोडत नाही. आजचा सुविचार, मास्टर सर्व शक्तिवानच्या स्मृतीत राहा, हीच स्मृती मालकपणाची स्मृती देते. अव्यक्त इशारा आहे, ज्वाला स्वरूप स्थितीत राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. आजचा मुख्य पॉइंट, कोणतेही कार्य करताना, बोलताना मध्ये मध्ये विचारांची गर्दी थांबवा. मध्ये मध्ये विचारांची गर्दी चालू असते. बाबा म्हणतात की विचारांची गर्दी थांबवा. 1 मिनिटासाठी मनातील विचारांना शरीराद्वारे कर्म करत असताना मध्ये मध्ये थांबण्याची, काही सेकंद थांबण्याची सवय, प्रॅक्टिस करा. बाबा म्हणतात जर अशी प्रॅक्टिस असेल, मध्ये मध्ये शरीरापासून वेगळी मी बिंदू आहे याचा अभ्यास, तेव्हा बिंदू रूपची शक्तिशाली स्थितीमध्ये स्थित राहणं सोपं जाईल. जसे अव्यक्त स्थितीत राहून कार्य करणे सरळ होत आहे ना, तसेच बिंदुरूप स्थितीमध्ये स्थित होणं सुद्धा सहज व्हायला लागेल. तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर हा आज बाबांनी आपल्याला होमवर्क दिलाय. नक्की आपण चिंतन मंथन करूया, आचरणात आणूया. ओम शांती.